20 से ज्यादा बांग्लादेशी पकड़े गए हैं, तो ये बहुत गंभीर मुद्दा बन जाता है। तो सबसे पहले तो वो हम टारगेट कर रहे हैं और पिछले 1 महीने से हमने इलीगल हॉकर ड्राइव भी शुरू कर दी है। बजट में से आप बांग्लादेश को 60 करोड़ दिए, क्यों दिए? क्यों दिए? जब बांग्लादेश में हमारे हिंदुओं की हत्या होती है, हमारे ओडिया श्रमिकों की हत्या होती है, आप उसको पैसा दे रहे हो, क्यों दे रहे हो 60 करोड़? क्या सिंपैथी है? मुंबईत सध्या राजकीय पातळीवर बांगलादेशी रोहिंग्या हटाव अशा घोषणा दिल्या जात आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पातळीवर महापौरांकडून हा नारा दिला जात असल्याचं दिसतंय, तर काही भाजप नगरसेवक आपल्या प्रभागातही तोच मुद्दा आक्रमकपणे मांडताना दिसत आहेत. दुसरीकडे केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात बांगलादेशला निधी देण्याच्या तरतुदीबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यसभेत ओडिशातून निवडून आलेल्या सुलता देव यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला असल्याची चर्चा आहे. बजट में से आप बांग्लादेश को 60 करोड़ दिए, क्यों दिए? क्यों दिए? जब बांग्लादेश में हमारे हिंदुओं की हत्या होती है, हमारे ओडिया श्रमिकों की हत्या होती है, आप उसको पैसा दे रहे हो, क्यों दे रहे हो 60 करोड़? क्या सिंपैथी है? क्यों सिंपैथी? वो हमारे ऊपर सिंपैथी नहीं दिखाता, मगर आप सिंपैथी दिखा रहे हैं। और हमारा टैक्स का पैसा उसको बांग्लादेश को 60 करोड़ दे रहे हो, इससे लज्जाजनक बात तो हो ही नहीं सकती। हमारे यहाँ पर ओडिशा में क्या, सारा भारतवर्ष में बंगाली अगर कोई मुसलमान है उसको चुन चुन के उसको टॉर्चर किया जाता है। आप बांग्लादेश से प्यार कर रहे हैं। मैं तो ये बोलूंगी, बांग्लादेश से हमारे लोगों को वापस ले जाए और बांग्लादेश के लोगों को वहां भेजा जाए, मगर पैसा मत दीजिए, ये हमारा टैक्स का पैसा है। अराउंड 20 से ज्यादा बांग्लादेशी पकड़े गए हैं, तो ये बहुत गंभीर मुद्दा बन जाता है। तो सबसे पहले तो वो हम टारगेट कर रहे हैं और पिछले 1 महीने से हमने इलीगल हॉकर ड्राइव भी शुरू कर दी है। या पार्श्वभूमीवर सामान्य मुंबईकरांचा मुद्दा वेगळाच आहे. शहरातील अनेक प्रभागात रस्त्यांची दुरावस्था गंभीर आहे. प्रत्येक 100 मीटरवर खड्डे, रस्त्यांची वेगवेगळी रचना, अपुरे डांबरीकरण आणि त्यामुळे वाढणारे अपघात ही वस्तुस्थिती नागरिक अनुभवत आहेत. कचऱ्याचे ढीग, धुळीची समस्या, सांडपाण्याचा प्रश्न आणि काही भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याच्याही तक्रारी वाढत आहेत. आरोग्य सुविधांच्या बाबतीतही नागरिक प्रश्न उपस्थित करतात. काही सरकारी दवाखान्यात पूर्वी उपलब्ध असलेल्या मोफत तपासण्या बंद झाल्याची तक्रारही आहे. पाणी दूषित असल्यानं लहान मुलं आजारी पडत असल्याचं पालक सांगतात. तर स्थानिक पातळीवर या मूलभूत प्रश्नांवर तातडीची आणि सातत्यपूर्ण कारवाई अपेक्षित आहे असंही म्हटलं जात आहे. नागरिकांचा मुद्दा असा आहे की अवैध बांधकाम आणि राजकीय घोषणांवर भर देताना मूलभूत नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे का? निवडणुकीत दिलेली आश्वासनं, रस्ते सुधारणा, स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा यांची अंमलबजावणी कितपत झाली याचा आढावा घेण्याची वेळ आली आहे. लोकशाहीत निवडून आलेल्या प्रतिनिधींनी राजकीय भूमिका मांडणं हा त्यांचा अधिकार आहे. मात्र याच वेळी प्रभागातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षेचे प्रश्न सोडवणं ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे असं सांगितलं. मुख्य प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून ठोस कृती आराखडा जाहीर करावा अशी मागणी आता नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. पहा जागृत, रहा जागृत. जागृत महाराष्ट्र न्यूज, मुंबई.